घडामोडी एक ब्रेकिंग न्यूज अशी की संग्राम जगताप अजित पवारांच्या भेटीला गेले। संग्राम जगतापांवर अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे। अजित पवारांनी तातडीनं बोलवल्याने जगताप मुंबईत दाखल झालेले आहेत। संग्राम जगताप यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्याच्या विषयाला घेऊन अजित पवार नाराज झालेले होते, त्यांना नोटीस देखील बजावण्यात आलेली होती। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्या बरोबर आहेत। कृष्णा, काय माहिती याबद्दल? नक्कीच पाहायला गेलं तर आज राष्ट्रवादीची जी आहे ती अजित पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत जी आहे ती आज बैठक पार पडणार। दर मंगळवारी जी आहे ती राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडते आणि पाहायला गेलं तर जिल्हाध्यक्षांच्या बैठकीनंतर जे आहे ते संग्राम जगताप यांना जे आहे ते थेट अजित पवार यांच्यासोबत जी आहे ती भेट घेणार आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते संग्राम जगताप आपल्याला वादग्रस्त वक्तव्य करताना पाहायला मिळाले आणि त्यानंतरच थेट अजित पवारांनी देखील त्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर पाहायला गेलं तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून देखील थेट संग्राम जगताप यांना जी आहे ती नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा जी आहे ती अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। परंतु पाहायला गेलं तर या संपूर्ण वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांनी थेट त्यांना आज मुंबईत बोलावून घेतलं आणि भेटीसाठी जे आहे ते आज वरळी येथे NSI डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडत आहे। या बैठकीनंतर संग्राम जगताप यांना त्यांच्यासोबत चर्चा करून नक्की त्यांचं मत काय हे देखील जे आहे ते संग्राम जगताप मांडणार आहे। त्यानंतरच अजित पवार नक्की काय भूमिका घेतात आणि जी संपूर्ण नाराजी आहे अजित पवारांची ती देखील दूर होते का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद श्रीकृष्ण या सगळ्या तपशिलाबद्दल।